नमस्कार. खमंग खारेपाटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण वाटण न टाकता सुक्या करंदीचं कालवण कसं बनवायचं ही बघणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. करंदीचं कालवण बनवण्यासाठी इथे मी टोपामध्ये 2 पळी तेल टाकून घेते. तेल हे तापलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. या मी लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. या मी तेलामध्ये टाकून घेते. लसूण हे लालसर झालेला आहे. आता याच्यामध्ये मी हे 4 कांदे घेतलेले आहेत कापून, तेही कापून घेते. लसूण हे तुम्ही शक्यतो ठेचूनच टाका, म्हणजे सुक्या करंदीचं जे कालवण आहे ते एकदम स्वादिष्ट तयार होईल. ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते. मी हे मीठ आत्ताच टाकलेलं आहे, म्हणजे कांदा हा लवकर लालसर होईल. आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊया. हा लालसर होत आहे तोपर्यंत मी इथे 2 टोमॅटो हे बारीक कापून घेतलेले आहेत, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण टोमॅटो हा व्यवस्थित परतून घेऊया, म्हणजे टोमॅटो हा कांद्यासोबत शिजून जाईल व टोमॅटोची ग्रेव्ही तयार होईल. कांदा हा मस्तपैकी शिजलेला आहे व टोमॅटोची ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. अर्धा चमचा मी हा तिखट मसाला टाकणार आहे. हा आगरी मसाला आहे, त्यामुळे मी कोणताही गरम मसाला टाकणार नाही आहे याच्यामध्ये. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता मसाला हा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये ही सुकी करदी आहे, ही मी व्यवस्थित अशी निवडून ही 3 ते 4 पाण्यामध्ये धुवून ही जी काही सुकी करदी आहे ही मी पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे, म्हणजे ही सुकी करदी व्यवस्थित अशी नरम होईल व ती लवकर अशी शिजली जाईल. आता आपण ह्याच्यातलं पूर्णपणे हे पाणी काढून घेऊयात. आता ही सुकी करदीतलं पाणी हे पूर्णपणे काढलेलं आहे. आता आपण ही याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. एक बटाटा घेतलेला आहे, त्याची मी साल काढून घेतलेली आहे. बटाटा हा नक्की टाका, म्हणजे कालवण हे खूप सुंदर तयार होईल. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे कालवण अगदी झटपट असं तयार होणार आहे. ह्याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं वाटण हे टाकलेलं नाही आहे. सुकी करदी ही मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. हे मी 2 ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे, हे मी याच्यामध्ये टाकून घेते. पाणी हे तुम्ही गरमच टाका, म्हणजे सुक्या करंदीचा रस्सा हा चविष्ट असा तयार होईल. आता हा करंदीचा रस्सा आपण फास्ट गॅस ठेवून 10 मिनिटे शिजवून घेणार आहोत. झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. या कालवणामधला जो काही बटाटा आहे तो सुद्धा शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. इथे मी 4 ते 5 हे कोकम घेतलेले आहेत, हे मी तोडून घेतलेले आहेत, हे देखील आपण टाकून घेऊया. तुम्ही कोकमाच्या ऐवजी चिंच देखील टाकू शकता. आता आपण पुन्हा याला 1 ते 2 मिनिटे उकळून घेणार आहोत. 1 मिनिट झालेली आहेत आणि सुकं करंदीचं कालवण हे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, कालवण हे खूप सुंदर असं तयार झालेलं आहे. तुम्हाला जसं कालवण घट्ट पातळ पाहिजे आहे तसं तुम्ही तयार करू शकता. सुक्या करंदीचं कालवण हे मी झटपट असं तयार केलेलं आहे. याच्यामध्ये वाटण हे मी टाकलेलं नाही आहे. तुम्ही देखील हे सुक्या करंदीचं कालवण तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला सुक्या करंदीच्या कालवणाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.